मोकाट जनावरांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक. सोलापूर शहरातील मोकाट जनावरांमुळे रोज अपघात होत आहेत, अनेक नागरिक जखमी होत आहेत. तसेच विविध मंड्यामध्ये त्यांचा मुक्त संचार असतो, त्यामुळे खेड्यापाड्यातून येणाऱ्या भाजी विक्रेत्यांचा भाजीपाला हे मोकाट जनावरे खातात व त्यांचं नुकसान होतं. महापालिकेच्या गुरे पकडणाऱ्या यंत्रणेचे व जनावर मालकांचे साटेलोट असल्यामुळे नागरिकांना व भाजी विक्रेत्यांना हा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे शहर शिवसेनेने आज महेश धाराशिवकर, प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वात महापालिकेचे उपायुक्त श्री मच्छिंद्र घोलप यांना एका निवेदनाद्वारे इशारा दिला. जर सोलापूर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त तातडीने झाला नाही तर संबंधित विभागात शिवसेना शेण आणून टाकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. याबाबत मनपा उपायुक्त श्री घोलप यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्याला दिल्या. यावर अंमल न झाल्यास झालेल्या प्रकारास महापालिका जबाबदार असेल असा इशारा महेश धाराशिवकर यांनी दिला. याप्रसंगी शहर उपप्रमुख संदीप बेळमकर, रमेश पोकाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी माझे सहकारी शहर प्रमुख महेश धाराशिवकर, संदीप बेळमकर आमच्या सहकार्याने मच्छिंद्र घोलप यांना एक निवेदन दिलेलं आहे. की ते निवेदनाचा विषय असा आहे की जे मोकाट फिरणारे जनावर आहेत, पण ते मोकाट फिरणारे जनावर नसून त्यांचे मालक आहेत. ते मालकांना सवय लागलेली आहे की आपले जनावर रस्त्यावर सोडून द्यायच्या, फक्त दूध पिळण्यासाठी फक्त बोलून घ्यायचं, अशा पद्धतीनं हे या भागातील जनावरांच्या मालकाचं काम आहे. परंतु अतिक्रमण, महापालिका अतिक्रमण कुठल्याही जनावराला पकडून नेत नाही. पकडून नेलं तर सुद्धा त्यांच्या लागेबंदी असतात, 2 मिनिटात सोडून देतात. महत्वाचं म्हणजे आता महेश धाराशिवकर सराफ बाजाराचे व्यापारी आहेत, त्यांच्यामुळं आम्हाला माहिती कळाली. त्यावेळेस आम्ही गेलो तिथं. प्रत्यक्षात अनेक वर्षापासून टॅक्स भरणाऱ्या व्यापाऱ्यांचे बोर्ड काढण्यात आले. जे अतिक्रमण नव्हतं, की ज्या दुकानदाराचे कट्टे आत होते, पायऱ्या आत होते आणि त्यांचा नामफलक सुद्धा नियमाच्या आत असताना सुद्धा या लोकांनी जाऊन फार्स करून गवगाव केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. तिथल्या दुकानदाराने त्यांच्या विरोधात कोर्टामध्ये केस घातलेली आहे. परंतु आता कारवाई बंद झाली. तुम्ही म्हणल्याप्रमाणे ठराविक ठिकाणी करायचं, प्रसिद्धी मिळवायचं आणि कारवाई बंद करून द्यायची. ते परत त्यांचे महिन्याला आपल्याला पैसे वसूल करायचे आणि जिथं अतिक्रमण मूळ आहे तिथं जायचंच नाही. त्यामुळे या महापालिका अधिकारी तुमचं स्मार्ट सिटीचे टेंडर असू द्या किंवा अतिक्रमणचा असू द्या, सगळीकडे अधिकारी भ्रष्टाचाराने हात बरबटलेले आहेत. इकडे कोणाचे लक्ष नाही. आयुक्त दुपारशिवाय येत नाहीत. सोलापूर महापालिकेच्या हद्दीत सगळीकडे मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातलेला आहे. असं म्हणायला खेद वाटतो की सोलापूर म्हणजे एक गोशाळा झाली की काय असं वाटायला लागलंय. परंतु या सगळ्याचं असं व्हायला लागला प्रॉब्लेम की लोकांना येता जाता त्या जनावरांनी धडक दिल्यामुळे अपघात व्हायला लागलेत. काही लोकांचे हातपाय मोडलेत, काही लोक जखमी झालेत. त्याबरोबरच मार्केटमध्ये ज्या महिला भाजी विकायला बसतात त्यांची भाजी देखील ती जनावरं खातात व त्यांचं नुकसान होतं. आणि या सर्व प्रकाराकडे महापालिका डोळे झाकून बसलेली असल्या कारणानं आज शिवसेनेनं या ठिकाणी आयुक्त मच्छिंद्र घोलप यांना निवेदन दिलेलं आहे की या मोकाट जनावरांचा बंदोबस्त जर झाला नाही तर आम्ही संबंधित विभागामध्ये शेण आणून टाकल्याशिवाय राहणार नाही. व या सर्व मागचं गणित जे आहे ते आर्थिक असल्यानं ते लोक जवळपास रोज 10 ते 15 हजार घेऊन त्या लोकांची पकडलेली जनावरं गुपचूप कुठेतरी जिथं निर्जन जागा असते त्या ठिकाणी सोडून देतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. परंतु महाशयाने अतिक्रमण सांगून नोटीस न देता मनमर्जीने पाडलं आणि परत सराफ कट्ट्यात याची त्यांची धाडस झाली. कारण सगळ्याचं नियमात होतं, फक्त त्याची नोकरी जाऊन घर रोडवर येऊ नये म्हणून हा सगळा खटाटोप व्यापाऱ्याने थांबवला. आणि हा अधिकारी गुंड घेऊन फिरतो, सोबत बाउन्सर घेऊन फिरतो. ह्याला काय गरज आहे बाउन्सर घेऊन फिरायची? हा देखील सर्वसामान्य नागरिकांचा सवाल आहे. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.